नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्या अंतर्मनाची शक्ती या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील चमत्कार घडवण्याची अंतर्मनाची शक्ती कशी आहे, अंतर्मनावर पडलेली छाप कशी व्यक्त होते, तसेच अंतर्मन हे कोणत्या गोष्टी बरे करू शकतं याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्या अंतर्मनाची शक्ती मोजताच येत नाही इतकी ती अमाप आहे. ती तुम्हाला प्रेरित करते व मार्ग दाखवते. आठवणींचं भांडार या अंतर्मनातच असतं. यातून ती घटनांची सुस्पष्ट प्रतिमा दाखवते. तुमचं अंतर्मनच तुमच्या हृदयाच्या ठोक्यांना, रक्ताभिसरणाला, पचनक्रियेला व उत्सर्जन क्रियेला नियमित करतं. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त व हाड यामध्ये करतं. अंतर्मनाचं हे कार्य पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या आकलनापलीकडचं आहे. तुमच्या शरीरातल्या सर्व महत्त्वाच्या क्रिया अंतर्मनच नियंत्रित करतं. अंतर्मनाला सगळ्या प्रश्नांची उत्तर माहीत असतात. लक्षात घ्या, अंतर्मन कधीही झोपत नाही. ते मुळीच विश्रांती घेत नाही. ते निरंतरपणे काम करत असतं. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाच्या चमत्कार घडवून आणण्याच्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला एवढं सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडीस न्यायची आहे. तुम्हाला हे बघून आनंदासह आश्चर्य वाटेल. तुमच्या अंतरंगात अशी ऊर्जा सक्रिय होईल जी तुम्हाला इच्छित परिणाम देईल. अंतर्मनात ऊर्जेचा आणि ज्ञानाचा स्रोत आहे, जो तुमचा संपर्क थेट त्या सर्वशक्तिमान ईश्वराशी घडवून आणेल. ही अशी ऊर्जा आहे ज्यावर हे ब्रह्मांड सक्रिय आहे. हीच ऊर्जा ग्रहांना त्यांच्या कक्षेत परिभ्रमण करायला लावते, सूर्याला प्रकाशमान करते. तुमचं अंतर्मन हे आदर्श, आकांक्षा आणि इतरांचं हित याच्या उत्कट इच्छांचं उगमस्थान आहे. आता शेक्सपियरचं उदाहरण पहा. त्यानं याच अंतर्मनाच्या सहाय्यानं असं महान सत्य जाणलं जे त्याच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं. ही सत्य त्या काळातल्या इतर कोणालाच समजली नव्हती. याच अंतर्मनाच्या सहाय्यानं फिडियर या महान शिल्पकारानं संगमरवर व ब्रॉन्झमध्ये सौंदर्यता, दौलदारपणा आणि प्रमाणबद्धता यांचा मिलाप घडवला. कोरीव काम करण्याची कला, त्यातलं कौशल्य त्यानं प्राप्त केलं, ते याच अंतर्मनाच्या बळावर. खरं तर अंतर्मन ही एक खोल विहीर आहे. तिच्या तळ्यातून महान कलाकारांनी अचाट ऊर्जा प्राप्त केली. याच अंतर्मनाच्या शक्तीनं महान इटालियन कलाकार राफेल यांना मेडोनोसारखी अमर कलाकृती सादर करतात. महान जर्मन संगीतकार बिथोवन यांना मधुर संगीत रचना स्वरबद्ध करण्यास मदत केली, ती अंतर्मनाच्या शक्तीनंच. डॉक्टर एस्टेल हे स्कॉटिश सर्जन होते. त्यांनी 1940च्या दशकात बंगालमध्ये काम केलं तेव्हाची ही गोष्ट, जेव्हा रोग्यांना बेशुद्ध करण्यासाठी इतर किंवा भूल देणाऱ्या आधुनिक रासायनिक द्रव्यांचा वापर सुरू झाला नव्हता. असं असूनही 1843 ते 1846च्या दरम्यान डॉक्टर एस्टेल यांनी सर्व प्रकारच्या मिळून जवळजवळ 400च्या आसपास मोठ्या सर्जरी केल्या होत्या. डोळ्यांच्या, कानांच्या आणि गळ्यांच्या तर शस्त्रक्रिया होत्या. शिवाय कॅन्सर सारख्या वाढलेल्या गाठी दूर करण्यासंबंधीच्या शस्त्रक्रियांचा देखील यात समावेश होता. या सर्व शस्त्रक्रिया केल्या गेल्या होत्या त्या केवळ मानसिक भुलीच्या आधारे. पेशंट्स म्हणायचे की त्यांना दुःख वा वेदना जाणवत नव्हत्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करताना एकही रोगी दगावला नव्हता. डॉक्टर एस्टेलच्या पेशंट्सचा शस्त्रक्रियेनंतरचा मृत्यूचा दर देखील अत्यंत खालचा होता. ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा लुई पाश्चर, जोसेफ लिस्टर यांसारख्या वैज्ञानिकांनी जंतू संसर्ग या विषयात कोणतंही भरीव संशोधन केलं नव्हतं. शस्त्रक्रियेनंतरचा जीवाणूंचा संसर्ग हा शस्त्रक्रियेच्या वेळी हानिकारक जीवाणूंमुळे होऊ शकतो. तसेच तो उकळून निर्जंतुक न केलेल्या उपकरणांमुळेही होऊ शकतो याचं ज्ञान कुणालाही नव्हतं.
त्या परिस्थितीत डॉक्टर एस्टेल त्यांच्या रोग्यांना संमोहित करायचे, त्यांना सूचना द्यायचे की शस्त्रक्रियेनंतरही तुम्ही सुरक्षित असाल, तुम्ही जंतू संसर्ग आणि चिघळलेली जखम यांपासून सुरक्षित असाल. पेशंटचं अंतर्मन डॉक्टरांच्या या सूचनेला प्रतिसाद द्यायचं. मग काय, सर्व पेशंट जीवघेण्या इन्फेक्शन विरुद्ध लढायला अगदी सज्ज व्हायचे. विचार करा, ही घटना आहे 150 वर्षांपूर्वीची. या स्कॉटिश सर्जननं अंतर्मनाच्या चमत्कार जादूच्या शक्तीचा वापर कसा करायचा याचा शोध लावला होता. या अवलियापुढं नतमस्तक व्हायला हे कारण पुरेस आहे. ज्या पारलौकिक शक्तीने डॉक्टर एस्टेलला प्रेरित केलं व त्यांच्या पेशंटचा जीवघेण्या धोक्यांपासून संरक्षण केलं, त्या विलक्षण शक्तीवर तुम्हीही ताबा मिळवू शकता. अंतर्मन तुम्हाला स्थळकाळाच्या सीमेतून, बंधनातून मुक्त करतं. ते तुम्हाला विवंचना, दुःख, यातना यापासूनही मुक्त करू शकतं. होय, तुमचे प्रश्न कितीही जटिल असो, अंतर्मन सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतं. तुमच्या अंतरंगात एक दिव्य शक्ती प्रज्ञा आहे, जी तुम्हाला तुमच्या मनाच्या, बुद्धीच्या आकलनापलीकडची आहे. या शक्तीमुळे घडणारे चमत्कार तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. या विलक्षण अनुभवांमुळे तुम्ही आनंदाने भरून जाल. तुमचं अंतर्मन हेच तुमच्या आयुष्याचं पुस्तक आहे. अंतर्मनाच्या पटलावर जे विचार, धारणा, मत, सिद्धांत, तत्व किंवा दुराग्रह कोरले जातात, त्यांचीच अभिव्यक्ती तुमच्या आयुष्यात बाह्य परिस्थिती, घटना किंवा स्थिती यांच्या रूपात होते. तुम्ही अंतर्मनावर जे छापाल त्याचाच अनुभव तुमच्या आयुष्यात येईल. आयुष्याला नेहमी 2 बाजू किंवा 2 पैलू असतात: वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, दृश्य व अदृश्य, विचार व प्रत्यक्ष निर्मिती. विचारांमुळे तुमच्या चेतासंस्थेत आवेग तयार होतो. यालाच म्हणतात मज्जावेग. मज्जावेगाच्या रूपात तुमच्या मेंदूच्या बाह्य भागाकडे विचार पोहोचतो. मेंदूचा हा भाग म्हणजे तर्क करणारा अवयव आहे. जेव्हा तुमचं बाह्य मन एखादा विचार स्वीकारतं, तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागांपर्यंत संक्रमित केला जातो. विचार मेंदूपर्यंत पोहोचताच तुम्हाला अधिक जिवंत अनुभूती होऊ लागते. लक्षात घ्या, तुमचं अंतर्मन वाद घालू शकत नाही. ते फक्त तुम्ही त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे कृती करू शकतं. तुमचं बाह्यमन ज्यावर शिक्कामोर्तब करेल त्या अनुमानांना ते अंतिम मानतं. म्हणजे तुम्ही सतत तुमच्या जीवनरूपी पुस्तकावर लिहित असता. लक्षात घ्या, तुमचं विचारच तुमचे अनुभव बनून जातात. अमेरिकन विचारवंत इमर्सनच्या शब्दात सांगायचं तर माणूस दिवसभर जो विचार करतो तसाच तो बनतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि